नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। प्रत्येक माणूस हा आपल्याला आयुष्यभर सन्मानाने जगता यावं म्हणून धडपड करत असतो, मेहनत घेत असतो। प्रत्येकालाच सन्मानाने जगायचं असतं आणि सन्मानानेच मरायचं असतं। पण काही माणसांच्या नशिबी मात्र दुर्दैवानं बेवारशासारखं मरण लिहिलेलं असतं। या मुलाच्या नशिबी सुद्धा बहुधा असंच मरण लिहिलं होतं। कोण होता हा मुलगा आणि त्याच्या हातून नेमकं असं काय घडलं की त्याला आपला जीव गमवावा लागला? सन्मानाने जगण्याची धडपड करणाऱ्या या एका मुलाची ही शोकांतिका आजच्या भागात पाहूया। परवा ऑफिसला गेले राजे, संध्याकाळी परत घरी आलेच नाही आणि कालही नाही आले। इवन हिज फोन इज स्विच्ड ऑफ सर। त्यांचा फोटो आहे तुमच्याकडे? हो सर। हा, हा फोटो सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करा। येस। कुठे काम करतात तुमचे मिस्टर? अभिनव फॅशन प्रायव्हेट लिमिटेड, अंधेरी ईस्ट। त्यांचे कोणी नातेवाईक आहेत? हो सर, त्यांची बहीण विरारला राहते आणि बाबा अहमदाबादला काम करतात। मी सगळ्यांना फोन केले, तू कुठेच नाहीये सर। तुम्ही काय करता? घरीच असता की जॉब करता? सर, मी माया फॅशन लॅबमध्ये चीफ फॅशन डिझायनर आहे। ठीक आहे मॅडम, तुमची सगळी डिटेल्स यांच्याकडे द्या। काळजी करू नका, आम्ही बघतो काय। ठीक आहे सर। या। श्वेता, तिला नोटीस केलं? उच्चभ्रू सोसायटीतली वाटते आणि हा मुलगा अगदी सामान्य। हिने या मुलाशी लग्न का केलं असेल? जोडा अजिबात शोभून दिसत नाही। लव्ह मॅरेज असेल सर। असेल, पण या फोटोवरून या मुलाचं वय त्या मुलीपेक्षा कमी वाटत नाही? राजेश परवा आला होता। त्याची संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ड्युटी असते। परवा 7 वाजता तो निघून गेला होता। काल आला नाही, कारण म्हणजे मला काल कोणीतरी सांगितलं की ऑफिसमधून कोणीतरी फोन केला होता त्याला आणि त्यानं फोन उचलला नाही। ओके। राजेश कुठल्या पोस्टवर होता? टेलर होता तो, म्हणजे आत्ताच त्याला बढती मिळाली होती। त्याला मी फॅशन डिझायनर म्हणून ठेवलं। खरं तर तो फॅशन डिझायनिंगच्या कामामध्ये मदत करायचा, पुन्हा टेलरिंगचं पण काम करायचं। खूप खूप मेहनती होतं। पण त्याची बायको तर ती फॅशन डिझायनर आहे। आधी ती माझ्याकडे काम करायची। खरं सांगायचं तर ती खूप हुशार, गुणी, अत्यंत मेहनती मुलगी। खरं तर त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून त्यांनी लव्ह मॅरेज केलं। हॅलो, मी श्वेता परब बोलते, राजेश परब यांची बायको। राजेश आलेत का तिथे? अच्छा, नाही आलेत का? बरं, ठीक आहे। इथेच कुठेतरी असेल। हे इकडे। इथे संगीता कुठे राहते? राजेशची बहीण? ही इकडे राहते। इथे? अरे एक मिनिट, हे लोक घरी नाही आहेत का? हो, संगीताताई आणि तिचे मिस्टर बाहेर गेले आहेत, कदाचित मार्केटमध्ये गेले असतील। काय झालं सर?
काय नाही, आम्हाला थोडी विचारपूस करायची होती. तुम्ही कोण? मी मिलिंद पवार. साहेब इथेच बाजूला राहतो. या ना, आत बसून बोलूया. रिकामे मॅडम, तुम्ही इथेच थांबा. चला. तुम्ही संगीताचा भाऊ राजेश परबला ओळखता का? हो साहेब, माझा खूप चांगला मित्र आहे तो आणि खूप मेहनती सुद्धा आहे. एका दिवशी 3 जॉब करतो सर तो. 3 जॉब? हो, ॲक्च्युली काय आहे ना, त्याची आई आजारी असायची, त्यामुळे उपचारासाठी खूप पैसे लागायचे सर. म्हणून तो एका दिवशी 3 जॉब करायचा. सकाळी पेपरची लाईन टाकायचा. नेहमी पैशांचं टेन्शन असायचं साहेब त्याला. पण लग्नानंतर त्याचं पैशांचं टेन्शन कमी झालं होतं. तो कसं? चांगली जॉब करून पैसे कमवणारी बायको मिळाली होती सर त्याला. त्याचे आणि त्याच्या बायकोचे एकमेकांशी संबंध कसे होते? त्याच्याबद्दल मी नाही सांगू शकत साहेब, पण त्याची बहीण संगीताताई तुम्हाला सांगू शकते. सर त्या संगीताची घरी आली. चला, थँक्यू. सात दिवसापूर्वीच येऊन गेला होता तो. तसंही आई वारल्यापासून त्याने इथे येणंच कमी केलं होतं. लग्नाआधी तो इथे राहायचा का? हो साहेब, लग्नानंतर तो आणि त्याची बायको इथेच राहत होते. आत्ता हल्ली काही दिवसापूर्वी शिफ्ट झालाय तो वसईला. पण साहेब, त्या दोघांमध्ये काहीतरी वेगळं वाटत होतं मला. वेगळं म्हणजे? म्हणजे एका कंपनीतच कामाला होते, पण राजेश तिथे टेलर होता आणि ही त्याच्या वरच्या पोस्टला होती तिथे. आणि हिचं शिक्षणही त्याच्यापेक्षा जास्त होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं? हो साहेब, दोघे एकाच कंपनीमध्ये कामाला होते. पण लग्नानंतर श्वेताने कंपनी बदलली आणि दुसऱ्या कंपनीत जॉबला लागली. हा तुमच्या वडिलांचा फोटो आहे का? हो साहेब, ते अहमदाबादला असतात. तसंही त्यांना आमची काही पडलेलीच नाहीये. आई आजारी होती कॅन्सरने, तेव्हाही महिन्यातून 2 वेळाच ते भेटायला यायचे तिला. यात राजेशचा फोटो नाहीये. आहे ना, तो राजेशचा फोटो आहे. हा राजेश आहे? हो. श्वेता, तो फोटो दाखवा. हा तर राजेशचा जुना फोटो आहे. तुम्हाला कोणी दिला? तुम्ही आम्हाला हा फोटो दिला होता आणि राजेशच्या घरी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा सर, राजेशने मला हा एकच फोटो दिला होता आणि सांगितलं होतं की सांभाळून ठेव. खूप स्पेशल होता हा फोटो त्याच्यासाठी. आणि माझ्याकडे या फोटोशिवाय दुसरा कोणताच फोटो नाही आहे. मॅडम, राजेश एक साधा टेलर आहे आणि तुम्ही एका कंपनीमध्ये चीफ फॅशन डिझायनर, असं का? सर, मी आणि राजेश याआधी एका कंपनीतच काम करत होतो. तो तिथे टेलरिंगचं काम करायचा आणि त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं. बऱ्याचदा तो स्वतःच कपडे डिझाईन करायचा. त्याच्याकडे फक्त माझ्यासारखी डिग्री नव्हती, पण हळूहळू आमच्यात मैत्री वाढली आणि मग मी त्याच्या आणि त्याच्या डिझायनिंगच्या प्रेमात पडले. ते सगळं ठीक आहे मॅडम, पण तुमच्या आणि राजेशच्या सोशल स्टेटसमध्ये बरंच अंतर आहे. तुम्ही त्याच्याशी लग्न का केलं? सर, खूप साधा आणि प्रेमळ मुलगा आहे तो. आणि प्रेमात स्टेटस वगैरे कोण बघतं? सर, वसई खाडी एरियामधून कॉल आलाय सर. एक डेड बॉडी सापडली. चला रिकामे, चला. सर, हा तर राजेश आहे सर. 2 गोळ्या खूप जवळून मारल्या असतील सर. बघा डे रिकामे, आजूबाजूला काय सापडतंय का बघा. श्वेता, सर. याची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या आणि याच्या घरच्यांना कळवा. येस सर.
राजेश काय श्वेता, सर राजेशची बायको श्वेता परब तिच्याशी काही कॉन्टॅक्ट झालाय? सर मी तिला अर्ध्या तासापासून फोन करण्याचा प्रयत्न करते पण तिचा फोन बंदच येतोय. राजेशची सगळ्यात जवळची व्यक्ती तीच आहे. जर तासाभरात तिच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला नाही ना तर तिच्या घरी जाऊ दे. ओके सर. ती श्वेता कुठे गेली आहे माहिती आहे तुम्हाला? आम्ही तिच्या घरी जाऊन आलो. घर बंद आहे आणि तिचा फोन पण स्विच ऑफ येतोय. साहेब तिचा पहाटेच फोन आला होता. ती म्हणाली राजेशची अस्थी घेऊन मी विसर्जनासाठी जाते म्हणून. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, सांगितलं सुद्धा, पण ती काहीच ऐकायला तयार नाही आणि तिने फोन कट केला. साहेब आम्हाला सांगा श्वेता आणि राजेश या दोघांचे संबंध कसे होते? म्हणजे श्वेता एवढ्या मोठ्या घरातली मुलगी आणि आय एम सॉरी पण राजेश एक सर्वसाधारण मुलगा होता. लग्नानंतर दोघांचे संबंध ठीक होते का? मॅडम मला पण तीच शंका यायची, एवढ्या मोठ्या घरातली मुलगी आमच्या घरात कशी राहील म्हणून. पण ती आमच्याच घरातला एक भाग होऊन बसली होती. अहो काय सकाळी सकाळी काम घेऊन बसलाय तुम्ही? हे घ्या चहा घ्या पटकन, मी अंघोळीला पाणी काढते आणि तुमच्याशी नाश्ता बनवते. अहो घ्या ना चहा. हां हां. साहेब श्वेता खूप चांगली मुलगी होती आणि दिसायलाही सुंदर होती. आमच्या चाळीतली मुलं आमच्या घराबाहेर घुटमळत असायची, कारण तिच्यासारखी मुलगीच नव्हती आमच्या चाळीमध्ये. बाकीची मुलं तर बाहेरच घुटमळायची घराच्या. पण मिलिंद पवार आमच्या शेजारीच राहतो, राजेशचा खूप खास मित्र. तो तर काही ना काहीतरी कारण सांगून घरात यायचा. वहिनी, वहिनी, काय हवंय? हो ते काय झालं, पाहुणे आले आणि नेमकी साखर संपली. तर आई बोलली तुमच्याकडून घेऊन ये. ते वहिनी कुठे दिसत नाही. साखर हवी आहे ना? मग अब उभा राहा, आणते. म्हणून मीच राजेशला म्हटलं की तू चांगल्या लोकॅलिटीमध्ये घर घे, आणि तो वसईला शिफ्ट झाला. साहेब पण मला एक कळत नाहीये, आमची जेमतेम परिस्थिती. आईला कॅन्सर झाला होता, तिचं सरकारी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट नीट होत नव्हतं म्हणून आम्ही प्रायव्हेटमध्ये शिफ्ट केलं तिला. प्रायव्हेटमध्ये? पण प्रायव्हेटमध्ये तर जास्त खर्च येणार. हो साहेब, 50-60 हजार रुपये खर्च येत होता. साहेब राजेशचा तेवढा पगारही नसेल. साहेब मी त्याला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो नेहमी हेच सांगायचं की मी लोन काढलंय म्हणून. श्वेता किती चांगली वागत असली ना तरी मला राहून राहून हेच वाटतं की राजेशने त्याच्या आधीच्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न करायला हवं होतं. राजेशची गर्लफ्रेंड होती? हो साहेब, त्यांचा साखरपुडा झाला होता आणि लग्नही ठरलं होतं, पण श्वेता आयुष्यात आली आणि त्याने हे लग्न मोडलं. कुठे राहते ती? नाव काय तिचं? पूनम जगदाळे, मालाडला राहते. साहेब हे लग्न मोडलं म्हणून तिच्या वडिलांनी येऊन इथे खूप भांडणं केली होती. ठीक आहे मॅडम, हे श्वेताबद्दल काही कळलं ना तर आम्हाला कळवा. येतो आम्ही. श्वेता, सर असं तर नसेल की या सूर्यकांत जगदाळेनेच राजेशचा खून केला असेल? असं असू शकतं की आपल्या मुलीचं लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात त्याने राजेशचा खून केला असेल. असू शकतं सर, कारण राजेशच्या घरी येऊन त्यांनी खूप तमाशा केला होता. या श्वेता परबची सगळी माहिती काढा. ती कुठे जाते, कोणाला भेटते, कुठल्या क्लबची मेंबर आहे का,
आणि या राजेश परबचे सगळे बँक डिटेल्स काढ, खास करून मागच्या 5-6 महिन्याचे. त्याने खरंच कुठलं लोन घेतलं होतं का ते चेक करा. ओके सर. सर हा राजेशचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर रिपोर्ट्सनुसार राजेशचा खून रात्री 12 ते 2च्या दरम्यान झाला आहे सर. आणि सर हा बॅलिस्टिक रिपोर्ट. सर बॅलिस्टिक रिपोर्ट्सनुसार या खुनामध्ये .32 बोरची रिव्हॉल्वर वापरण्यात आली आहे सर. आणि या एरियामध्ये ज्यांच्याकडे .32 बोरची रिव्हॉल्वर आहे त्या सगळ्यांची चौकशी सुरू आहे सर. श्वेता, असंही असू शकतं ना की ही रिव्हॉल्वर चोरीची असेल किंवा या एरियामधल्या कुणाचीच नसेल. तरी पण तुम्ही चौकशी चालू ठेवा. आणि आपल्याला त्या पूनम जगदाळे, राजेशची एक्स गर्लफ्रेंड, तिला लवकरात लवकर भेटणं खूप गरजेचं आहे. येस सर. सर माझं आणि राजेशचं 4 वर्षापासून अफेअर होतं. इनफॅक्ट त्याच्या बोलण्यानुसारच मी माझ्या वडिलांशी आमच्या लग्नाबद्दल बोलले आणि आमचा साखरपुडा सुद्धा झाला. साखरपुड्यानंतर सर्वात जास्त आनंदी राजेशच होता. पण एका आठवड्यानंतर अचानक एक दिवस पूनम, पूनम, अरे राजेश तू असं अचानक? बरं बस मी तुझ्यासाठी चहा आणते. एक मिनिट इकडे, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. हा बोल. आपलं लग्न नाही होऊ शकत. काय? अरे पण आपली एंगेजमेंट झाली आहे आणि तू असं कसं बोलू शकतोस की आपलं लग्न नाही होऊ शकत? हे बघ, मी तुला आता काही नाही सांगू शकत. आपलं लग्न होऊ शकत नाही. मी माझ्याकडून ही एंगेजमेंट मोडतोय. काय म्हणालास? काय म्हणालास? हिचं लग्न मोडलंस? हा? तू माझ्या मुलीचं आयुष्य नासवतोस. तुला हिंमत कशी झाली? तू बाजूलो, तू बाजूलो. त्याला जिवंत सोडणार नाही. तू बाजूलो, याला मी जिवंत सोडणार नाही. तू बाजूलो, तू बाजूलो. बाबा जाऊ दे त्याला. तुम्हाला माझी शपथ आहे. त्यानंतर मी आणि राजेश परत कधीच भेटलो नाही सर. मला बाहेरून असं समजलं की त्याने एका फॅशन डिझायनर मुलीबरोबर लग्न केलं. ती मुलगी सुद्धा त्याच्याच ऑफिसमध्ये एका मोठ्या पोस्टवर कामाला होती. तुझ्या वडिलांनी त्याला इथे बंदूक काढून धमकी दिली, शिवाय त्याच्या घरी जाऊन पण त्यांना धमकी दिली ना? हो दिली होती. काय करतात तुझे वडील? सर ते बार मालकाचे पर्सनल बॉडीगार्ड आहेत. ये उठ चल. ये माझी रोजची जागा आहे. चल. माझी जागा. ए मी इकडे रोज बसतो. चल उठ. उठ बोलला ना तुला. अरे दारू प्यायला की तमाशा करायला? ए चल तू बस, चल. अरे चल बस रे. ए चल. जगदाळे, हो साहेब. गन आहे तुमच्याकडे? हो आहे ना. दाखवा. लायसन्स? श्वेता चेक कर. सर लायसन्स तर ओके आहे. .32 बोर आहे सर. बॅलिस्टिक टेस्टसाठी पाठवून द्या. येस सर. सब काय झालं काय ते तर सांगा. अरे चल, अहो, सांग. ऐका, अहो, चल, अहो, चल, सरळ, मी- ठेव अहो, त्याला. अहो, अहो, ऐका माझा, मी काय झालंय काय मला चल बोल. साहेब किती वेळा सांगू मी तुम्हाला, मी राजेशचा खून नाही केला. ए आवाज खाली. हो साहेब, तो शेवटचा माझ्या घरी आला होता ना, तेव्हा मी त्याच्या 2-4 कानफाटीत मारल्या. काय करणार साहेब, त्याने माझ्या मुलीसोबतचं लग्न मोडलं होतं, म्हणून राग अनावर झाला. राग इतका अनावर झाला की 2 गोळ्या त्याच्या छातीत झाडल्यास? नाही साहेब, ती रिव्हॉल्वर माझी नव्हती, आमच्या बार मालकाची होती. त्याच्यातून आजपर्यंत एक सुद्धा गोळी निघाली नाहीये. हवं तर तुम्ही रेकॉर्ड चेक करू शकता. पण हा साहेब, जर त्या दिवशी माझ्या मुलीनं मला थांबवलं नसतं ना, तर त्याची मी चांबडी सोलून काढली असती. सर. या चंद्रकांत जगदाळेंची रिमांड वाढवा, त्याशिवाय तोंड उघडणार नाही. येस सर. आणि सर राजेशचे बँक अकाउंट्स मी चेक केले. त्याचे 2 अकाउंट्स आहेत सर. एकात 0 बॅलन्स आहे आणि एकात 1000 रुपये.
म्हणजे हॉस्पिटलचं पेमेंट कदाचित कॅशने केलं असेल. शक्य असेल कुठल्या तरी मित्राकडून किंवा मार्केटमधून लोन घेतलं असेल त्याने. माझी चौकशी सुरू आहे. आणि सर अजून एक गोष्ट, राजेशची आई एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती सर, आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. म्हणजे जर का लोन घेतलं असेल तर तेही त्याच दरम्यान घेतलं असेल. हो सर. आणि सर तपासात हेही समजलं की अंधेरीत एक गोखले नावाचे आर्किटेक्ट राहतात, त्यांची मुलगी आहे श्वेता. पोलीस राजेशच्या घरच्यांची, त्याच्या मित्रांची चौकशी करत होते, पण त्यातनं काहीच निष्पन्न होत नव्हतं. राजेशची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बघता श्वेताचं राजेशवर प्रेम असेल यावर विश्वास ठेवणं पोलिसांना जरा कठीणच जात होतं. श्वेता राजेशच्या अस्थी विसर्जित करायला गेली होती तेव्हापासून तिचा फोन स्विच ऑफ येत होता. राजेशच्या खुनामध्ये श्वेताचा हात होता का, की राजेश सारखीच ती सुद्धा कुठल्या तरी एका षडयंत्राला बळी पडली होती? श्वेताला शोधणं पोलिसांसाठी आता आवश्यक बनलं होतं. त्यामुळे पोलिसांनी आपली तपासाची दिशा श्वेताला शोधण्याकडे वळवली. श्वेताच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींची पोलीस सखोल चौकशी करू लागले. मिस्टर गोखले, ॲक्च्युली साहेब, आमच्या मुलीचा अजूनही फोन लागत नाही हो. तुम्हाला काही माहिती आहे का तिची? नाही मॅडम, अजून तरी नाही. पण साहेब तुम्हाला सांगू, आम्ही दोघंही खूप शॉक्ड आहोत. श्वेताने एका चांगल्या आणि नामांकित कॉलेजमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला. एक चांगलं कुटुंब, चांगला मुलगा बघून आम्ही तिचं लग्न सुद्धा ठरवलं होतं साहेब. अहो पण एक दिवस अचानकपणे ती त्या राजेशला घरी घेऊन आली, म्हणाली माझं या मुलावरती प्रेम आहे, मला ह्याच्याशीच लग्न करायचं आहे. दोघांनी मंदिरात जाऊन लग्नही केलं. आम्ही नव्हतो गेलो त्यांच्या लग्नाला. साहेब तुम्हाला काही पत्ता लागलाय का श्वेताचा? म्हणजे तसा काही क्लू मिळालाय का तुम्हाला? नाही मिस्टर गोखले, अजून तरी नाही. पण जर तुम्हाला श्वेताबद्दल काही कळलं तर प्लीज आधी मला सांगा. नक्की साहेब. थँक्यू. येतो. थँक्यू साहेब. सर, सूर्यकांत जगदाळेची .32 बोरची रिव्हॉल्वर बॅलिस्टिक रिपोर्ट सोबत मॅच होत नाहीये सर. श्वेता, आधी आपल्याला वाटलं होतं की आपल्या मुलीचं लग्न मोडलं म्हणून या सूर्यकांत जगदाळेने राजेशचा खून केला असेल. पण इथे काहीतरी वेगळंच घडलेलं दिसतं. ते कसं सर? म्हणजे असंही होऊ शकतं ना की हे श्वेताचा एक्स बॉयफ्रेंड असेल, ज्याला सोडून तिने राजेश बरोबर लग्न केलं म्हणून त्या एक्स बॉयफ्रेंडने राजेशचा खून केला असेल. असू शकतं सर. या श्वेताचे गेल्या 5-6 महिन्याचे कॉल डिटेल्स काढ. तिचं बाहेर कुठे लफडं होतं का ते तिच्या घरच्यांकडून किंवा ऑफिसमधून फाइंड आउट करा. ओके सर. आणि सर, या सूर्यकांत जगदाळेचं काय करायचं? सध्या सोडून द्या त्याला, मग बघू. ओके सर. सर मी चौकशी केली. श्वेताचा बाहेर कुठेही अफेअर नाही आहे सर. आणि सर अजून एक न्यूज आहे, श्वेताचा फोन पुण्यात ऍक्टिव्ह झाला होता. पण श्वेता तर अस्थि विसर्जनासाठी गेली होती ना, मग पुण्यात काय करते? पुणे पोलिसांना कळवलं? येस सर. आणि सर, श्वेताच्या फोनवरून मुंबईतल्या एका नंबरवर कॉन्टॅक्ट करण्यात आला होता. कोणाचा नंबर आहे तो? प्रकाश इनामदार. प्रकाश इनामदार म्हणजे अभिनव फॅशन प्रायव्हेट लिमिटेडवाला? येस सर. हे तेच प्रकाश इनामदार आहेत ज्यांच्या कंपनीमध्ये राजेश आणि श्वेता हे दोघंही काम करायचे. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर श्वेताने जॉब चेंज केला. आणि सर, हे श्वेताचे गेल्या 7 महिन्यांचे कॉल रेकॉर्ड्स आहेत. सर, या कॉल रेकॉर्ड्सवरून क्लिअरली लक्षात येत आहे की जॉब सोडल्यानंतर सुद्धा श्वेता प्रकाश यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. म्हणजे श्वेता आणि राजेश प्रकाश इनामदार यांच्या कंपनीमध्ये काम करत होते. श्वेताने राजेशबरोबर लग्न केलं आणि काही दिवसामध्ये जॉब चेंज केला. आणि आता अस्थि विसर्जनाचं निमित्त सांगून ती फरार आहे आणि जिथे कुठे आहे तिथून या इनामदाराला कॉन्टॅक्ट करते. श्वेता, आपल्याला काहीही करून ताबडतोब या प्रकाश इनामदाराला भेटायला हवं. येस सर. हा कामच तेवढं असं काय करणार. प्रकाश इनामदार या अभ्यंकर, मी तुमच्याशी नंतर बोलतो. बरं बसा साहेब. बोला, काय मदत करू शकतो तुम्हाला? मिस्टर प्रकाश, श्वेताने तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता का? हो, तिचा फोन आला होता.
ती माझ्याकडेच काम करायची. तुमचं काय बोलणं झालं? साहेब तुम्हाला तर माहिती आहे तिचा नवरा जिवंत नाही आहे. त्यांनी कुठून तरी कर्जाने पैसे घेतले होते म्हणून श्वेताने मला फोन केला होता की काही लोकांनी तिच्यावरती हल्ला केला, तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून ती जीव वाचून पळत होती. तेव्हा मी तिला सांगितलं की तू अशी किती दिवस लपत राहणार आहेस, त्यापेक्षा तू जवळच्या पोलिसांना संपर्क कर. श्वेताचा नवरा राजेश परब तुमच्याच ऑफिसमध्ये काम करायचा ना? हो ना साहेब, तो माझ्याकडेच काम करायचा. श्वेता माझ्या मित्राची मुलगी गोखलेची. आणि त्या दोघांचं अफेअर सुद्धा त्याच दरम्यान झालं होतं ना? कुठे श्वेता फॅशन डिझायनिंग करणारी मुलगी आणि कुठे तो चाळीतला टेलर. या दोघांची बरोबरी होऊ शकत नव्हती. पण ह्यांचं प्रेम प्रकरण तिच्या आईवडिलांना कळलं तेव्हा त्यांनी अपोज केला. तेव्हा मी स्वतः तिला समजवण्याचा प्रयत्न केला की तुमच्यामध्ये खूप फरक आहे, पण ऐकेल तर शपथ. ठीक आहे मिस्टर प्रकाश, अजून काय विचारावं असं वाटलं तर परत येऊ. आणि श्वेताबद्दल काय माहिती मिळाली तर प्लीज आधी आम्हाला सांग. जरूर जरूर सांगणार, जरूर. थँक्यू. थँक्यू. श्वेता, या प्रकाश इनामदारची माहिती काढा आणि राजेशची आई ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्या हॉस्पिटलचं बिल तो कसं भरायचं ते काढा. ओके सर. रिकाम. थँक्यू. सर मी त्या हॉस्पिटलमधून बोलते जिथे राजेशच्या आईला ॲडमिट केलं होतं सर. सर राजेशच्या आईचं हॉस्पिटलचं बिल एका डेबिट कार्डने पे झालं. कुणाचं आहे ते डेबिट कार्ड? प्रकाश इनामदारचं. काय ना साहेब, त्या दोघांचं प्रेम होतं आणि श्वेताने मला फोन करून सगळं सांगितलं होतं. ते सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं हो, पण त्या दोघांचं लग्न तुम्ही मंदिरात लावून दिलं ही गोष्ट नाही सांगितली. कसं आहे ना साहेब, लग्न म्हटलं की कोणीतरी कन्यादान करायला हवं. मी गोखलेला भेटलो, गोखलेला समजवलं, त्याला म्हणालो की अरे तरुण पिढी आहे, आजकालची मुलं आहेत, त्यांच्या मनाप्रमाणे सगळं होऊ दे. पण तो काय ऐकायला तयार नाही. तो म्हणाला की ती माझी मुलगीच नाही. मग काय करणार, माझा नाईलाज झाला. मग मी गेलो मंदिरात आणि केलं कन्यादान. हे तुम्ही आधी सांगितलं नाहीत. कसं आहे ना साहेब, मी श्वेताला वचन दिलं होतं, मग माझा नाईलाज झाला. राजेशच्या आईचं हॉस्पिटलचं बिल तुमच्या डेबिट कार्डमधनं पे केलं हे पण न सांगण्याचं वचन दिलं होतं का? कसं आहे ना साहेब, मी माझ्या सामाजिक कार्याचा डांगोरा पिटत नाही. काय आहे, शेवटी काही झालं तर तो माझा एम्प्लॉई आहे साहेब. तुमची हरकत नसेल तर तुमच्या बायकोला काही प्रश्न विचारायचे का मला? बोला ना, हरकत नाही. उज्ज्वला, एकांतात विचारायचं. एकांतात? ठीक आहे. तुम्ही श्वेताला ओळखता का? हो आणि तिचा नवरा राजेश? हो. दोघांचा जोडा कसा वाटतो तुम्हाला? म्हणजे तुमच्या नवऱ्यानेच त्यांचं लग्न लावून दिलं होतं, पण ते दोघं कसे वाटतात तुम्हाला? अनुरूप वाटतात का? कसलं अनुरूप, कसलं काय साहेब, हा प्रकाश चांगला माणूस नाही. स्वतःच्या मित्राच्या मुलीबरोबर लपलं होतं त्याचं, आणि ती पण ऑफिसच्या निमित्ताने रोज घरी यायची. त्या राजेशचा काय प्रॉब्लेम होता तेच कधी समजलं नाही. आपल्या बायकोला असं दुसऱ्याच्या नवऱ्याचं कोण आणून टाकतं सांगा.
धरावून मीच एकदा त्यांचा पाठलाग केला फार्म हाऊसपर्यंत. तिथे जाऊन जे बघितलं तू इथं का आलीस? तुम्ही हे जे काय रंग उधळताना ते बघायला आलीये. बघितलंस ना? चल निघ. तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो? अहो ही तुमच्या मित्राची मुलगी आणि तिच्याच बरोबर. हे बघ, तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस. चल निघ. अगं निघ तू. चल चल. दर दिवसाआड घरी यायची. मी काय नावालाच बायको. बघायला गेले तर माझी किंमत घरातल्या मोलकरणी इतकी पण नाही साहेब. ठीक आहे मॅडम, थँक्यू. नागेश तूच ना, प्रकाश इनामदार यांचा बॉडीगार्ड? हो साहेब. वेपन आहे तुमच्याकडे? हो आहे ना. दाखवा. लायसन्स? श्वेता चेक कर. सर .22 बोर आहे आणि लायसन्स प्रकाश इनामदार यांच्या नावावर रजिस्टर. मला सांग, 14 आणि 15 तारखेला कुठे होत असतो? मी नेहमी प्रकाश साहेबांबरोबरच असतो आणि ड्युटी नसते तेव्हा सर्वंट क्वार्टर्समध्ये असतो. ठीक आहे, चला. सर हे राजाराम कांबळे, गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत सर, आणि हे त्यांचं सरकारी वेपन. .32 बोर आहे सर, आणि 4 दिवसांपूर्वी यांनी कोणाला तरी उधार दिलं होतं. उधार? सॉरी साहेब, तो एका मोठ्या बिझनेसमॅनचा बॉडीगार्ड आहे साहेब. त्याचं हत्यार नीट चालत नव्हतं साहेब, म्हणून तो माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितलं की तुझं रिव्हॉल्वर दे. मी माझी गन त्याला दिली साहेब 2 दिवसासाठीच, आणि त्याच्यासोबत त्याला 2 गोळ्यासुद्धा दिल्या साहेब. मग मी त्याला विचारलं की यातल्या गोळ्या गेल्या कुठे, कारण मला माझ्या साहेबांना उत्तर द्यायचं होतं. तर तो म्हणाला की गन साफ करताना त्या इकडे तिकडे गेल्या असतील, मी तुम्हाला 2-4 दिवसात आणून देतो. पण साहेब अजूनपर्यंत त्यांनी काय गोळ्या आणून दिल्या नाही साहेब. नाव काय त्याचं? नागेश सोनावणे. म्हणजे प्रकाश इनामदारांचा बॉडीगार्ड? हो साहेब, तोच. श्वेता, सर. बॅलिस्टिक टेस्टसाठी पाठवून द्या. येस सर. या सर, बॅलिस्टिक रिपोर्ट्सनुसार ती रिव्हॉल्वर मॅच झाली आहे सर. खून त्याच रिव्हॉल्वरने झाला. हे बघ नागेश, तुझ्या बॉससाठी तू जे काही करतोयस ना, त्याने काही नाही होणार. त्यामुळे आता खरं खरं काय ते सांग. मी नेहमी प्रकाश साहेबांबरोबर असायचो. श्वेता मॅडमच्या लग्नाआधीपासूनच त्यांचं आणि साहेबांचं अफेअर होतं. श्वेता मॅडमच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न दुसरीकडे ठरवलं. तेव्हा प्रकाश साहेब आणि श्वेता मॅडमनी एक प्लान बनवला. त्यांनी राजेशला पैशाच्या मोबदल्यात श्वेता मॅडमशी खोटं लग्न करायला सांगितलं. राजेशलाही आईच्या उपचारासाठी पैसे हवे होते, त्यामुळे तोही तयार झाला. वा 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 वा, सुंदर सुंदर.
राजेश ये वा, खरं तर सगळ्यात प्रथम तुझं मी अभिनंदन करतो. लग्न झालं. कसं आहे राजेश, हिला जेव्हा मी तुला सांगेन तेव्हा तेव्हा इथे घेऊन यायची. तुझ्या आईच्या इलाजासाठी जो काही खर्च येईल, जेवढे पैसे लागतील सगळे मी देईन. पण हिला घेऊन यायचं. शाणा आहे शाणा. व्हेरी गुड. अभिनंदन तुझंही आणि माझंही. एक दिवस राजेशची आई वारली आणि त्यानंतर त्याचं वागणं एकदम बदलून गेलं. साहेब आजपासून सगळं बंद. काय बंद? आजपासून मी माझ्या बायकोला तुमच्याकडे घेऊन येणार नाही. श्वेता फक्त नावाला बायको आहे तुझी. साहेब आपलं डील संपलंय. माझी आई आता जिवंत नाही, त्यामुळे मला तुमच्या पैशाची गरज नाही आता. श्वेताचं आणि तुझं लग्न मी तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी केलं होतं. आणि तुझी आई जिवंत आहे की मेली मला काही घेणं देणं नाही. साहेब पण मी तुम्हाला नागेश, हा साहेब. घेऊन झाला. बरोबर नाही. चाल. चल चल चल. चट चल चट. प्रकाश साहेब खूप चिडले होते आणि त्यांनी फोन करून श्वेता मॅडमला ऑफिसला बोलावून घेतलं. श्वेता, ताबडतोब ऑफिसला निघून ये. ताबडतोब. त्यानंतर त्या दोघांनी राजेशला मारायचा प्लॅन केला. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळी तयारी करून ठेवली होती. वेपनही तयार होतं आणि नंतर आम्ही गाडीत बसून वसई बीचच्या दिशेने निघून गेलो होतो. काय होतं? काय ना साहेब, आपण इथे का थांबलोय? नवरा बनायची खूप हौस आहे ना तुला? बोल रे. श्वेता कुठे आहे? बोल. तुम्ही मला कितीही मारा पण मी माझं तोंड उघडणार नाही. मगाडे रिकामे तोडायला. हे तर कन्फर्म आहे की यात श्वेता परब सामील आहे. पण किती सामील आहे आणि कुठपर्यंत सामील आहे हे तिला पकडल्यानंतरच कळेल. पोलिसांनी प्रकाश इनामदार आणि त्याचा बॉडीगार्ड नागेश सोनवणे याला राजेशच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली. श्वेता सुद्धा या खुनामध्ये आणि खुनाच्या कटात सहभागी होती की नाही याचं उत्तर पोलिसांना ती सापडल्यानंतरच मिळेल. पोलीस तिला अजूनही शोधतायत. अनैतिक संबंधातून क्षणिक सुख मिळत असेल कदाचित, पण त्याच्या पुढे संपूर्ण आयुष्य गुन्हेगारीच्या मार्गावर जाऊन तुम्हाला जेलमध्ये घालवावं लागू शकतं हे लक्षात ठेवा. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. लक्षात घ्या, अजूनही धोका टळलेला नाहीये. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.